रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली. धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा अहवाल DGCA कडून समोर आला आहे. या अहवालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज अनेक प्रश्न उपस्थित केलेत. नागरी उड्डाण मंत्री, DGCA आणि BSR कंपनीचे मालक यांच्यातील जवळीक रोहित पवार यांनी दाखवत गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात आता राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती विमान दुर्घटनेतील काही गोष्टींचा देखील क्रिमिनल अँगलने तपास केला गेला पाहिजे. काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती, अपघातापूर्वी रेकी झाली होती याची आम्हाला पक्की माहिती नाही, पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे, याचा सखोल तपास केला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. त्या संदर्भात आमदार धनंजय मुंडे यांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तसेच अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी करण्यात आली होती का, असा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत धनंजय मुंडेंना प्रश्न विचारला असता मला ते कसं करतात याची माहिती नाही. या संदर्भात जे मांडत नाहीत त्यांना अनुभव जास्त आहे, काल उठून या विषयावर मांडत आहेत, पण परवा दादांविषयी काहीतरी वेगळंच बोलत होते. हा वेगळा संभ्रम आहे, त्यामुळे मी यावर बोलणं उचित नाही असंही मी समजतो, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिली. मला याबाबतीत अधिक काही बोलायचं नाही. विश्वास अविश्वास हे बाकी जशा गोष्टी समोर आल्या तशाच येतील. खरं कोण मांडत होतं, खरं कोण भांडत होतं, नेमकं त्याला खरं आणि खोटं काय माहीत होतं, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीट.